कांची सेवेकरता घेतलेला आपण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आहे भगवत भक्ताचे लक्षण तुम्ही आम्हाला सांगताय. संतांचे दोन प्रकारचे लक्षण शास्त्रामध्ये आलेले आहेत, संत वाङ्मयामध्ये आलेले आहेत. एक अंतरंग लक्षण आणि एक बहिरंग लक्षण. साधू दोन लक्षणांनी युक्त असतो. साधूकडे बहिरंग लक्षण आणि अंतरंग लक्षण या दोन्ही लक्षणांनी साधूची ओळख करता येते. पण साधू ओळखत असताना इकडे माझ्याकडे लक्ष द्या. साधू ओळखत असताना बहिरंग लक्षणाचं तेवढं काही नाही म्हटले, पण अंतरंग लक्षण त्याचे पक्के असावे लागतात. जो अंतरंग लक्षणांनी परिपक्व झालेला आहे त्याला साधू म्हणतात, अंतरंग लक्षण. कारण बाहेरचे जे लक्षण आहेत ते लक्षण कोणालाही धरता येतात, पण अंतरंग लक्षण सगळ्यांकडेच असतात असं नाही. अंतरंग म्हणजे जे आतल्या बाजूचे लक्षण. तुकोबारा ते लक्षण भगवत भक्ताच्या आजच्या अभंगातून सांगतायत. 6 लक्षण तुकोबाराने आजच्या अभंगामध्ये दिलेले आहेत. पहिलं लक्षण भगवत भक्ताचं सांगतायत निष्ठावंत भाव. भक्ताचा जो भाव असतो, साधूचा जो भाव असतो, वैष्णवाचा जो भाव असतो, संतांचा जो भाव असतो तो निष्ठावंत असतो. निर्धार हे वर्म चुको नये. एखादा निर्धार त्यांनी केला असेल तर ते कधी त्या निर्धाराला चुकत नाहीत किंवा ते परत माघारी फिरत नाहीत त्या निर्धारापासून. त्यांचा निर्धार असा पक्का असतो. किती संकट आले, किती अडचणी आल्या, किती विरोध पत्करावा लागला त्यांच्या जीवनामध्ये, तरी ते निर्धारापासून कधी बाजूला हटत नाही. त्यांचा निर्धार पक्का असतो. मग ते कोणत्याही ग्रंथाबद्दल असेल, संतांबद्दल असेल किंवा परमार्थाबद्दल असेल, त्या विचाराबद्दल असेल. थोडं शांत बसावं. आपला त्यांचा निर्धार पक्का असतो. हे दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण तुकोबाराय सांगतात ते निष्काम असतात. निष्काम. कसल्या प्रकारच्या कामना त्यांच्या जीवनामध्ये नाहीत, कसल्या प्रकारची याचना त्यांच्या जीवनामध्ये नाही. निष्काम, निश्चल. किती मोठे संकट आले तरी त्यांची मनाची स्थिती कधी ढासळत नाही. त्यांचं मन स्थिर असतं. सुख येईल किंवा दुःख येईल त्यांचं मन सदैव स्थिर राहतं. त्याला साधू म्हणा. निश्चल. का निश्चल असतात? विठ्ठली विश्वास. त्यांचा संपूर्ण विश्वास हा विठ्ठलावरती असतो. साधूचा संपूर्ण विश्वास हे 5वं लक्षण आहे. विठ्ठलावरती असतो, आपल्या भगवंतावरती असतो. ते जगावर विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना माहित आहे जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही. जगामध्ये कोणावर विश्वास ठेवावा? कोणी विश्वासाला जगामध्ये पात्र नाही. विश्वासितो करी स्वामी बरी सत्ता. विश्वास फक्त स्वामीवर करायचा असतो, भगवंतावर करायचा असतो, देवावरती त्यांचा विश्वास असतो. आणि एवढा विश्वास त्यांचा भगवंतावरती असतो ते दुसऱ्या कोणाची वास पाहत नाहीत. पाहो नये वास आणि कांची. अनन्यतः हे शेवटचं लक्षण संतांच्या जीवनामध्ये असतं. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने असे लक्षण ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे, कारण त्यांच्याकडचा परमार्थ कधी उपेक्षा त्या परमार्थाची होत नाही. म्हटले तुकोबाराय. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास. पाहो नयवास अनेकांची. अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल. शिवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. मौजे नागनी या पावनभूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या सोहळ्यातील ग्रामस्थांच्या वतीने आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कमिटीच्या मार्फत माझ्याकडे आलेली आहे. पुनश्च एकदा या दरबारामध्ये हा सेवा करण्याचा योग, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. या ठिकाणी उपस्थित सर्व काही आदरणीय महाराज मंडळी, सर्व काही जीवाभावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बोल नका आता, बोल नका. बघा जिथं जागा आहे तिथे शांत बसा. आपापले लेकरं जवळ घ्या. घरचे ताप द्यायला लागले मी तर आलो. तुमचाही ताप आहे काही. थोडं द्या कीर्तन 2 तास शांत. या ठिकाणी उपस्थित सर्व काही जीवाभावाचे मंडळी, त्यामध्ये ज्यांनी गोड अशी चाल गेली असे आमचे आदरणीय भजन सम्राट आमचे मामा शिवाजी मामा असतील. ज्यांनी मागे गोड अशी साथ केली असे आमचे आदरणीय भजन सम्राट काशीनाथ आबा असतील. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे आदरणीय
बालाजी मुगावे असतील, हरिभक्तपरायण आमचे परममित्र लक्ष्मणदादा असतील, हरिभक्तपरायण आमचे परमार्थ स्नेही परमादरणीय आमचे दत्ता पाटील असतील, दोन्ही मृदंगाकरता ज्यांची गोड अशी साथ आहे असे हरिभक्तपरायण या परिसराचं भूषण मृदंग सम्राट आमचे चंद्रकांतांना असतील, हरिभक्तपरायण मृदंग सम्राट आमचे परममित्र शिवादादा असतील हरनाळीकर, विनेकरी बाबा असतील, चोपदार साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व काही गावातील परिसरातील सर्व मायबाप सज्जन आणि या कीर्तनाचं जे थेट प्रक्षेपण चाललेलं आहे असे आमचे यूट्यूबवाले असतील, जल्लोष कीर्तनाचा ज्यांचं चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला हा कार्यक्रम उद्या आपल्याला चॅनलवरती त्या पाहायला मिळेल आपल्याला हा कीर्तनाचा कार्यक्रम. पुनश्च एकदा या दरबारामध्ये हा सेवा करण्याचा योग सद्गुरू नामदेवराय मला जशी बुद्धी देतील तसा अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. विठाला ज्यांची गोड अशी शिष्टमय असे आमचे परम मित्र साईनाथ भाऊ असतील त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड शिष्टमय दादाची जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय साधू कोणाला म्हणावं त्याची लक्षणं सांगतायत, संत कोणाला म्हणावं. कारण सध्या कलियुगाच्या बाजारामध्ये सध्याच्या युगामध्ये साधू कोणाला म्हणावं हाच मोठा पेच आहे. कोणाला संत म्हणावं, कोणाला साधू म्हणावं. कारण सध्या मार्केटमध्ये खरे साधू बाजूला पडले आणि स्वयंघोषित साधू भरपूर आपल्याला दिसायला लागले मार्केटमध्ये. स्वतःला साधू म्हणणारे, मी साधू आहे, मी बाबा आहे, मी महाराज आहे, माझीच पूजा करा, मीच देव आहे, मीच असा आहे, नाही मीच तसाच आहे, माझीच माळ तुम्ही घाला, माझी माळ घातल्यानंतर तुमचा उद्धार होईल असे म्हणणारे भरपूर आहे. आणि त्याच्यामुळं कसं झालंय माहिती आहे का, गिराईक झाले कन्फ्यूज. गिराईक कळतं का? गिराईक म्हणजे आपण. आपल्याला नेमकं कळायलाच मार्ग नाही की नेमकं जायचं कोणाकडे, जायचं कोणाकडे. का? कारण दुकान भरपूर जणांनी टाकलेले सध्या, दुकान भरपूर जणांनी टाकले. आणि मला वाटतं या युगामध्ये दुकान बऱ्याच जणांचं चाललंय जोरात. विठ्ठल विठ्ठल ज्यांना आपलं कल्याण व्हावं असं वाटतं ते माणसं त्यांच्याकडे जात असतात, काहीतरी तिथून आपल्याला फायदा मिळेल, काहीतरी आपलं कल्याण होईल. पण नंतर एके दिवशी असं कळतं की बाबा ज्याच्याकडे आपण गेलोय तेच फायद्यात नाही. हा, तेच फायद्यात नाही. आपला फायदा व्हायचा कधी, त्याचाच फायदा झाला नाही. जायचं कोणाकडे हे कन्फ्युजन सध्या लोकांच्या समोर आहे. लोकांना बाहेरून परमार्थ दाखवणारे भरपूर आहेत. दंबेकरी भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळ्या. लोकांना दाखवणारे सध्या भरपूर आहे. कोणी म्हणतं सोमवार करा, कोणी म्हणतं मंगळवार करा, कोणी म्हणतं बुधवार करा, कोणी म्हणतं गुरुवार करा, कोणी म्हणतं शुक्रवारचा उपवास धरा, कोणी म्हणतं धरायचा कोणता नेमका हे कन्फ्युजन आहे आपल्यासमोर. ऐकायचं कोणाचं? आणि त्याच्यामुळे आपला सध्या गोंधळ उडालाय. आणि आपण तर एवढं बावळल्यावणी करायला लागलो, कुठं एखादा बाबा उगवला लगेच तिकडे येत आपण. बांधा गाड्यान चला तिकडे.
ते बाबा राग देतोय आणि हे बाबा साखर देतोय. ते मागे वर एक साखर बाबा निघाला होता, आपल्याला माहिती आहे सगळं. काय पळाले महाराज, पिकअपच्या पिकअप आयचर बांधून लोक तिकडे. ते म्हणायचे त्या बाबाच्या टोपल्यातली साखर संपली. तुम्हाला काय माहिती त्याची साखर येते कुठून. आणि मग लोकांचं कन्फ्युजन चाललंय. आणि एक लक्षात घ्या, हा जो जन्म तुम्हा आम्हाला मिळालाय हा भरपूर फेऱ्या फिरून मिळालेला आहे, असा तसा मिळालेला नाही. आणि इथं जे निवड करायचंय, जो निवडायचा आहे तो योग्यच पाहिजे. कारण मी वाक्य जबाबदारीनं बोलतो, व्यवहारामध्ये 20-19 भागून चालल, व्यवहारामध्ये 20-19 भागल, परमार्थामध्ये 20-19 भागणार नाही. परमार्थामध्ये 20च लागतं, त्याला गुंजभर सुद्धा कमी चालत, 20च लागतं. थोडं पाहिजे पण क्लिअर लागत. थोडे परी अविटते घ्यावे खरे. थोडं असावं पण शुद्ध असावं. आयुष्यभर परमार्थ करायचंय पण मार्गदर्शन चुकीचंय, काय करायचंय. आणि म्हणून साधू संतांना तुमची आमची तळमळ आहे, बाबा समाज चुकीच्या मार्गाने नाही गेला पाहिजे, समाजाला चुकीच्या लोकांनी मार्गदर्शन केलं नाही पाहिजे. कारण चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आपलं जीवन गेलं की परत 84 लाख नगर फिरावी लागतील. सोपं आहे का? किती नगर फिरायचे? 184 घेतल्या धावा. 84 लाख नगर फिरणं सोपं आहे. आणि आपण इथपर्यंत आलोय तर कमी सायास करून आलोय? अजिबात नाही. आणि मग निवड महत्वाची आहे. व्यवहार असेल किंवा परमार्थ असेल, निवड चुकली की नुकसान होतं. विठाला 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 निवड किंवा संतांच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर पारख. पारखणं महत्वाचं आहे, पारख असणं महत्वाचं आहे. पारख चुकली की नुकसान होतं, निवड चुकली की नुकसान होतं, नाश होतो नाश. आचार्याची निवड चुकली, स्वयंपाकाचा नाश. शिक्षकाची निवड चुकली, विद्यार्थ्याचा नाश. सरपंचाची निवड चुकली, बोला, गावाचा नाश. आमदाराची निवड चुकली, तालुक्याचा नाश. खासदाराची निवड चुकली, जिल्ह्याचा नाश. पुढे मुख्यमंत्र्याची निवड चुकली, महाराष्ट्राचा नाश. प्रधानमंत्र्याची निवड चुकली, देशाचा नाश. साधूची निवड चुकली, जगाचा नाश. विठाला विठाला आणखी तुम्हाला सांगू का? आणखी एक माझ्याकडे. डॉक्टरची निवड चुकली, पेशंटचं नुकसान. वकिलाची निवड चुकली, फिर्यादीचं नुकसान, फिर्यादीचं नुकसान. हा, जावयाची निवड चुकली, बोला बोला बोला, सासरवाडीला त्रास, की नाही. बायकोची निवड चुकली, उद्या संसाराचं शिवाभाऊ. म्हणजे यांचं काय, पण आपल्या दोघांचं यंदा झालंय. म्हणजे आता यांची धाकली मुठसावा लागायची, सांगणारही नाही. तर आता कसं आहे, आपापलं एकमेकाला सुख दुःख सांगावं लागतं. एकदा निवड चुकली की नंतर काय करता येत. कीर्तनकाराची निवड चुकली, तारीख घेणाऱ्याला नुकसान, त्रास. प्रत्येक गोष्टीला निवड आहे, प्रत्येक गोष्टीला. तसं परमार्थ करत असताना साधूची निवड सुद्धा योग्य असली पाहिजे, संतांची निवड सुद्धा योग्य असली पाहिजे. आपला हात कोणाच्याही हातामध्ये न देता खऱ्याच्या हातामध्ये देता आला पाहिजे, जेणेकरून आपलं कल्याण होईल. विठाला विठाला बरे घ्या पारखून बांधा गाठी, घ्या पारखून बांधा उघडे आहे हित घाट,
रखून बांधा गाठी, का तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित तैसे करा. तुम्हाला जे उचित वाटतंय ते करा. वारकरी संप्रदायाने तुम्हा आम्हाला परमार्थ शिकवलाय, डोळसपणाचा परमार्थ शिकवलाय. संतांची निवड चुकली की नुकसान आहे. म्हणून साधू कळणं अत्यंत महत्वाचं आहे. साधू ओळखण्याची नजर तुमची आमच्याकडे असली पाहिजे. एक लक्षात घ्या, माझं वाक्य आहे का, खरा साधू कळणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे खोटा साधू कळणं सुद्धा. आम्हाला एक वेळ खरा साधू नाही कळला तरी काही हरकत नाही, पण खोटा साधू मात्र कळाला पाहिजे. जो लबाड आहे तो मात्र कळाला पाहिजे. कारण खरा साधू नाही कळाला तरी आमचं नुकसान आहे, आणि खोटा साधू नाही कळाला तरी आमचं नुकसान आहे. मी मागचे तुम्हाला दाखले देऊ शकतो. सत्ययुगामध्ये सनक, सनंदन, सनातन आणि सुजात सनकादिक भगवंताला भेटण्याकरता गेले. कुठं? वैकुंठाला. भगवंताला भेटण्याकरता गेले. अधिकार मोठा आहे त्यांचा. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. अधिकार मोठा आहे सनकादिकाचा. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधले पहिले मानसपुत्र म्हणजे सनकादिक आहेत. पहिले मानसपुत्र. त्यांना सांगितलं होतं सृष्टी निर्माण करा. ते म्हटले आम्हाला या फंद्यात पडायचं. पण आजही ते 5च वर्षाचे आहेत, कारण ब्रह्मदेवाने शाप दिलेला होता, जैसे ते वैसे रहो. 5च वर्षाचे ते आजही. भगवंताला भेटण्याकरता गेले, पण भगवंताच्या द्वारपालाने अडवलं. हे पोरं कुठे चाललेत आतमध्ये, त्यांना माहित नाही पोरांचा अधिकार काय. सामान्य नाहीत पोरे. ते म्हणायला लागले कुठं चालला? देवाला भेटण्याकरता चाललो, देवाने आम्हाला बोलवलंय. ते म्हटले अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडे? लेटर. देवाला भेटण्याकरता चाललात, तुमच्याकडे पास आहे का? पास कळतो ना आता सध्या कुठं जायचं म्हटलं काय लागतो, मोठ्या माणसाला भेटायचं म्हटलं की पास लागतो. पास. सनकादिक म्हटले पासची आम्हाला काय गरज आहे, आम्ही पहिलेच पास आहेत. पासची गरज कोणाला आहे? जे नापास आहेत. आम्ही पहिलेच पास आहेत, आम्हाला पासची काय गरज आहे? जे खरा वारकरी असतो की नाही, खरा वारकरी म्हणतोय बरं का, हाडाचा वारकरी. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं ज्याला दर्शन घ्यायचंय खऱ्या वारकऱ्याला, त्याला पासची गरज लागत. पासची गरज कोणाला लागते माहित आहे? हा, ते तुम्ही म्हणा बाबा. जे नापास आहे त्याला पासची गरज आहे. पास आम्ही अगोदरच पास आहेत. अपॉइंटमेंट लेटर शिवाय आतमध्ये प्रवेश नाही. द्वारपाल सनकादिक म्हटले आमचा अधिकार सामान्य नाही, जाऊ दे, आम्ही भगवंताच्या अत्यंत जवळचे आहेत. ते म्हटले अरे एवढे कार्टे दिसताय तुम्ही, लहान पोरं दिसताय, काय तुम्हाला देव बोलणार आहे? कोण असे तुम्ही? जा म्हटली तर वेळ वाया घालू नका. अवमान केला आणि त्याचा परिणाम असा झाला, सनकादिकासारखे साधू समजता आले नाहीत. म्हणून त्या 2 द्वारपालनाला 3 जन्म राक्षसाचे घ्यावे लागले. कोण? एक हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि वक्रदंत. विठाल जय आणि विजय साधू न कळण्याचा हा परिणाम आहे. आणि हे 3 जन्म राक्षसाचे घ्यावे लागले. मला सांगा, त्या दोघांचं नुकसान झालं की जगाचं नुकसान झालं? जगाचं नुकसान झालं. त्रेतायुगामध्ये भगवंताच्या पत्नीला सुद्धा साधू ओळखता आले नाहीत. सीतामय्या सोन्याच्या हरणाचा अभ्यास केला. प्रभू रामचंद्राला मागे पाठवलं. मारीच मामाने वेश धारण केला हरणाचा आणि आकांत केला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणाने सांगितलं, आई साहेब, ही हाक माझ्या भावाची नाही. पण सीता नाही ते बोली. लक्ष्मणाला काय बोलली आता ते आपण सांगू नये. रामायण वाचा तुम्ही, काय बोलली. खूप टोकाचं बोली सीता. लक्ष्मण हा साधू आहे, साधू सीता मातेला कळाला नाही. ही तर मोठी चूक झालीच. साधू ओळखता नाही सीता माईला, ही मोठी चूक आहेच. पण नसलेला साधू खरा वाटला सीता मातेला. कोणता? कोण? रावण. राक्षस साधू वाटला आणि साधू चुकीचा वाटला. परिणाम वासुकीच्या वनी सीता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दूरी. येवनी दुष्टे माझी
येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी, का हो आणि येले अवघड लंकापुरी. सांगवो त्रिजटे सकय ऐसी मात, सांगवो त्रिजटे सकय ऐसी मात. त्रिजटे काय माझं चुकलं, काय चुकलं माझं की मला या दुष्टाच्या कैदेत राहावं लागलं. काही चुकलं नाही. खरा साधू ओळखता आला नाही आणि नसलेला साधू खरा वाटला. बेटाला हे त्रेता युगातलं उदाहरण. द्वापार युगातलं भगवंताच्या पोराला साधूचा अधिकार कळाला नाही. भगवंताला भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका. किती बायका? 16,108 बायका. तुम्ही महाराज काही सांगायला लागले का आम्ही ऐकायला लागलो म्हणून. सध्या आजच्या कृष्णाला एक भेटाय मुश्किल आहे, तुम्ही 16,108 कुठले सांगायला लागला. मी द्वापर युगातलं सांगतोय. सध्या कलियुगामध्ये शॉर्टेज आहे, त्याला मी तरी काय करणार आहे. बरोबर आहे. तेव्हा त्याला काय नाही करी बाबा. त्याला 16,108 बायका होत्या. आताच्या कृष्णाला एक भेटली तरी त्याचं घोडं गंगेत नालं. मांजरीचे आपल्या मांजरा एक अवघड आहे सध्याच्या काळामध्ये. एक भेटलं तरी त्याला त्याच्या एवढा मोठा. सध्या म्हणून बघा तुम्ही, एकदा लग्न होणं मुश्किल होऊन गेलं. आणि 16,108 बायका या काळामध्ये सांभाळणं सोपं आहे का? एकीनच बेजार केलंय. कुठं आपण तेवढा मोठा कुटाणा घ्यायचा. ऐका, त्याला 16,108 बायका भगवंताला श्रीकृष्णाला. त्याच्यातल्या 16,107 बायकांना लेकरं. एकीला मात्र नव्हतं. तिचं नाव होतं जांबवती. एकीला नव्हतं. आणि मग तिने भगवान भोले बाबाची उपासना केली दोघा नवरा बायकोंनी. आणि बाबा नवसाला पावले. महादेवाच्या कृपेने एक मुलगा झाला जांबवतीला आणि भगवान श्रीकृष्णाला. महादेवाच्या नवसाने मुलगा झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं सांब. काय नाव ठेवलं? सांब. सांब सदाशिवाच्या कृपेने झाला म्हणून भगवंताचं पोराचं नाव ठेवलं सांब. हे नवसाचं होतं महाराज. आणि हे एवढं बिलिंदर जन्माला आलं. हे नवसाचं होतं. एक लक्षात घ्या. मग तुमचं काय मला माहित नाही, पण माझा तर सर्वे नवसाचे 90% दलिंदर असतात. 90%. जवळजवळ मला 99% म्हणायचे होते, पण मी 10% माझे सिक्युरिटी म्हणून ठेवलेत. पण जवळजवळ असेच असतात ते तसंच निघालं. त्याने प्रभाग क्षेत्राच्या ठिकाणी काही संतांचा समुदाय जमला होता. तिथं आपल्या अंगावरती साडी घातली, पोटावरती चिरगुट्या गुंडाळल्या. यादवाची काही पोरं घेऊन त्या सभेमध्ये गेला. मोठमोठे संत त्या ठिकाणी बसलेले होते. मोठमोठे ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते. अंगिरा, अरिष्ट, कपिल, भारद्वाज, गौतम, कनाद, वशिष्ठ, विश्वामित्र आणि त्याच्यामध्ये नारद आणि दुर्वासा हे बसलेले होते. सभेमध्ये गेला साडी गुंडाळून, पोटावरती चिरगुट्या गुंडाळून. आणि सभेमध्ये जाऊन त्या संतांना म्हणायला लागला, नमस्कार केला. म्हणायला लागला, साधूजन गरोदर आहे मी, गरोदर. मग तुमचा अधिकार मोठा आहे. मला अगोदरच्या भरपूर मुली आहेत. म्हणजे तेव्हापासून तपासणी चालू. मग मुलगा होईल की मुलगी होईल सांगा. बघा, साधूची परीक्षा घेण्याकरता गेला सांब. संतांनी कानाडोळा केला, कारण मोठ्याचं लेकरू कुठं नजरेमध्ये घ्यायचं. जाऊ द्या म्हटले, चला बाजूला. पण ते थांबलं नाही. सांगा, संत आहेत ना तुम्ही, मुलगा आहे की मुलगी आहे सांगा मला. ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. आणि शेवटी यांनी सीमा ओलांडली. प्रत्येक गोष्टीची कोणती सीमा असते. साधूला राग येत नाही, पण त्यांची एक सीमा असते. माणसाने आपली सीमा कधी ओलांडायची नाही. माणसाने आपल्या रेषेमध्ये राहायचं. पुढचा सहन करून घेतोय म्हणजे तो नेबळट आहे असं कधी मनामध्ये धरायचं नाही. एखादा माणूस सहन करून घेतोय, तो पुढचा विचार करून सहन करतो. आणि ज्या दिवशी तुम्ही सीमा ओलांडाल, तो सुद्धा आपली सीमा ओलांडल्याशिवाय राहणार. ओलांडेल तो सुद्धा सीमा. संत आहेत ना तुम्ही, का फुकट खाता? मोठमोठे गण लावायचे, गळ्यामध्ये माळी घालायचे, तुम्हाला एवढं कळत नाही का? सगळ्याला सहन झालं, पण एकाला सहन झालं नाही. त्याच्या नावातच वॉर्निंग आहे, दुर्वास. दुर्वासांना सहन झालं नाही. उठून उभे राहिले, कमंडलू मधलं पाणी हातामध्ये टाकलं, अभिमंत्रित केलं आणि म्हणायला लागले, सामा, देवाच्या कुळामध्ये तुझ्यासारखी आसुरी संतती जन्माला आली. तुला साधू संत कळू नये. तुझा हट्ट आहे ना, मुलगा होईल की मुलगी होईल. ऐक,
याच्यापासून मुलगाही होणार नाही आणि मुलगी होणार नाही, याच्यापासून मुसळ जन्माला येईल, मुसळ, आणि अख्ख्या कुळाचा नाश करेन. विठाला हरिजनाची कोणा न घडावे निंदा, हरिजनाची कोणा न घडावे निंदा. हरिजनाची कोणा न घडावे निंदा, हरिजनाची कोणा न घडावे निंदा. चाहत गोविंदा नाही त्याची, चाहत गोविंदा नाही त्याची. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याची. भगवंताचं कुळ संपलं, कुळ सगळे यादव संपले साधू न कळाल्यामुळे. म्हणून खरा साधू कळणं महत्वाचं आहे, तसा खोटा साधूही कळणं महत्वाचं आहे. साधूचा परिचय महत्वाचा आहे, आपलं नुकसान होऊ नये. आणि सध्या आपण संत कोणाला म्हणतो तर ज्याचा वेश बाहेरून चांगला वाटतो त्याला संत म्हणतो. ज्याचा बाहेरून दिसायला वेश चांगला आहे, आपल्या नजरेने तो साधू आहे. त्याच्या गळ्यामध्ये जास्त माळा आहेत, कपाळाला मोठा चांगला गंध आहे, असं अजिबात नाही. म्हणजे तो संत नसतो असंही नाही. संत असू शकतो, पण तुम्ही यालाच भुलून जर त्याला संत म्हणत असाल तर तुकोबारायाचा साफ निर्देश आहे देवा, की जो फक्त आणि फक्त लोकांनी मानावं याच्याकरता वेश धरतो, तुम्हाला काही जरी केलं तरी त्याला मी संत म्हणत नाही. करीशी तरी देवा करी माझे सुके, परी मीन त्याशी मुके म्हणे संत. जया राज्य द्रव्य धनाची वासना. लक्षात घ्या, जे केवळ आणि केवळ धनदौलत कमवण्याकरता वेश धरून फिरतो त्याला मी साधू म्हणू शकत नाही म्हटले संत तुकोबाराय. जे वरून दिसायला चांगलं असतं ते आतून असेलच याची गॅरंटी नाही. जे वरून दिसायला चांगलं असतं ते आतून असेलच परिपक्व असं नाही. काही जण म्हटले महाराज जे पांढरे कपडे घालतात ते माणसं चांगले असतात. तुकोबाराय म्हटले पांढऱ्यावाला जर चांगला असता तर नदीच्या काठीला एक पांढरा रोज फिरताना दिसतो तुम्हाला. कोण? बगळा. वरून कलर पांढरा त्याचा आहे, पण नेहमी नजर कुठं असते त्याची. असे भरपूर आहे. काही जण म्हटले महाराज जे उपवासी राहतात त्यांना संत म्हणायचं का? तुकोबाराय म्हटले त्यालाही संत म्हणता येत नाही. का? आजगर बराच दिवस उपवासी पडून राहतो. हे संतत्वाचे लक्षण नाहीत, हे बाहेर लक्षण आहेत आपले, बाहेर लक्षण.
चोकोबाराय म्हटले अंतरंगाचा विचार करावा लागेल. उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा काय भुललाशी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुललाशी वरलिया रंगा. मग संत म्हणायचं कोणाला? ज्याची अंतरंग लक्षण परिपक्व आहेत त्यांना साधू म्हणायचं. साधकांनी प्रश्न विचारला तुकोबारायांना, असे अंतरंग लक्षण नेमके कोणते असतात? अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. साधू कोणाला म्हणायचं? हे अंतरंग लक्षण आहे. बहिरंग लक्षण, अंतरंग लक्षण. बहिरंग लक्षण काय? तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हे बहिरंग लक्षण आहे. पण बहिरंग लक्षण ज्याच्याकडे त्यालाच साधू म्हणता येतं असं नाही. त्याच्याकडे अंतरंग लक्षण पाहिजे. तो आतून पक्का लागतो. आतून वर किती मोठी बिल्डिंग दिसते याला किंमत. वर 2 मजली असेल, 3 मजली असेल, 4 मजली असेल, 10 मजली असेल, 10 मजली बिल्डिंग टिकायची असेल तर काय पक्का असावं लागतं? मुळवा पक्का असावा लागतो. मुळवा. आणि मुळवा जर उगा असा तसा बांधलाय आणि वरून किती मोठं डागडुजी केलेली आहे, चांगलं त्याला फरची लावले, बाहेरून आणखी काय असतं ते फरची चिटकवलेली आहे, हे किती दिवस टिकणार आहे? असेच आहेत काय. मग संतांनी नेहमी भर दिला त्या आतल्या लक्षणाला. तुमची आतली परिपक्वता महत्वाची. संतांकडे तो गुण असतो, निष्ठावंत भाव. साधूचा भक्ताचा भाव निष्ठावंत असतो. त्यांच्या डीएनए मध्ये निष्ठा असते. निष्ठा काही जरी झालं तरी ते निष्ठा सोडत नाहीत कधी. ज्याच्यावरती आपला भाव आहे त्याच्यासोबत कधी गद्दारी करणार नाही ते. कधी गद्दारी, इमानदारीनं राहणार शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. आणि सध्याच्या काळामध्ये ही माणसं सध्या कमी झाली. कमी. सध्या निष्ठा राहिली नाही. सध्या झाली काय सगळीकडे? निष्ठा. म्हणजे निष्ठा शब्दातलं ठ ठस्याचं बाजूला गेलं आणि तिथं आलं टरबुजाचं. कुठे जा तुम्ही, कुठे फक्त निष्ठा निष्ठी चालू आहे. निष्ठा निष्ठी, फक्त निष्ठा निष्ठी. कसं कुठून निष्ठायचंय आता झालं बघा सुरू. आता निष्ठाय लागली एक 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 एक. हा बघा, ज्याला कळतं तिने लक्ष देऊन ऐका. एक 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 आता बाजूला व्हायला लागलं वरून. ते म्हणतंय मी एवढं घोटाळे करून सुद्धा मग तुमच्यासोबत कसं काय बसलोय.
ते म्हणतं घेऊनच चूक झाली तुला. आता हळूहळू हळूहळू आपल्या निष्ठेशी तडजोड चालली. याच्यात फक्त मूर्ख कोणाला बनवायचंय? आपल्याला, बाकी काही नाही. ज्ञानोबा तुकोबारायला किती रुपये दिले म्हणजे ते आपली निष्ठा बदलतील? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि हे जे विकतच घेता येत नाहीत त्यांना संत म्हणायचं. ज्यांना किती द्या ते विकले जात नाही त्याला साधू म्हणायचं. किती देऊन बघा तुम्ही साधू. सिकंदर ग्रीसचा एक मोठा तत्ववेत्ता होऊन गेला, डायनोजिस. त्याचं नावच आहे डायनोजिस, तत्ववेत्ता. सिकंदराला कळालं की मोठा माणूस आहे आणि त्याची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून सिकंदर त्या साधूकडे गेला. सिकंदर, हिवाळ्याचे दिवस चालू होते, सकाळ सकाळची वेळ होती, सूर्य उगवलेला होता, 10 वाजलेले होते. आणि तो तत्ववेत्ता, तो फकीर बाहेर खडकावरती, नदीच्या काठावरती खडकावरती बसलेला आहे, मस्त सूर्यप्रकाश घेत, ऊन घेत. आणि सिकंदर त्या फकीराजवळ आला आणि जिथं तो ऊन घेत बसलेला होता त्याच्या शरीरावरती जे सूर्याची किरण पडत होते तिथे येऊन तो उभा टाकला आणि त्याच्या अंगावरचं जे ऊन होतं ते सिकंदराच्या शरीराच्या सावलीने झाकलं गेलं. सिकंदराची सावली त्याच्या अंगावरती पडली आणि तिथं जाऊन म्हणायला लागला, तुमचं मोठं नाव ऐकलंय मी. त्यांनी पाहिलं त्याच्याकडे, नेमकं कोण आहे इकडे? महान सिकंदर तुम्हाला भेटण्याकरता आलाय, ज्याने अर्ध जग जिंकलंय. मग संपूर्ण जग मला भेटण्याकरता तळमळीत आहे, मी तुम्हाला भेटण्याकरता आलोय. माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे मागा. काय म्हणला तो? माझ्याकडून तुम्हाला काय हवंय मागाल ते तुम्हाला देईल. आणि बरोबर आहे, सिकंदर होता तो. मागाल ते तुम्हाला देईल. 1 वेळ म्हणला, 2 वेळ म्हणला, 3 वेळ म्हणला, काहीच बोललं नाही फकीराने. चौथ्यांदा जेव्हा परत विचारलं काय पाहिजे, मागाल ते तुम्हाला देईल, त्या फकीराने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला मागल ते देणार आहे ना? मागल ते देणार आहे. काही तुझ्याकडून मला पाहिजे नाही. जे तुझी माझ्या अंगावर सावली धरले की नाही तेवढी बाजूला कर, तिथून बाजूला हो. मला तुझ्याकडून दुसरं काही पाहिजे, तिथून थोडं बाजूला हो. याला म्हणतात संत, याला म्हणतात फकीर. तुझ्याकडून मला काय पाहिजे, तू काय देणार काय मला? तुझ्याकडे नेमकं आहे काय? सगळं असून सुद्धा तुझं यातलं काहीच नाही आणि माझ्याकडे काहीच नसून सुद्धा माझं सगळं आहे. विठाल घेता येईल निष्ठा विकत? नाही. अकबर नावाचा बादशाह होऊन गेला. अकबर नावाचा बादशाह. तुलसीदासजी त्याच काळातले होते. तुलसीदासांनी रामायण लिहिलं आणि हे काव्य अकबराने वाचलं. तुलसी रामायण खूप प्रसिद्ध आहे, तुलसीदासजींचं आहे. मंगल भवन अमंगल हारी, द्रवऊ सुध शरत अजर बिहारी. राम शिया राम जय जय राम. राम शिया राम जय जय राम. शिया राम मैं सब जग जानी. हे तुलसीदासजीचं वाक्य आहे, हे काव्य आहे त्यांचं. आणि प्रसन्न झाला अकबर वाचून. अकबराने आपल्या सैनिकाला सांगितलं घेऊन या त्याला. तुलसीदासजींना दरबारामध्ये बोलवून सांगितलं, महाराज स्वामीजी तुमचं काव्य वाचून मन प्रसन्न झालं. मग आजपासून देवावर लिहायचं बंद करा. काय करा? आजपासून देवावर लिहायचं बंद करा. तुम्हाला चांगली पगार भेटेल माझ्या दरबारामध्ये. माझ्यावरती काव्य लिहायचं आजपासून. काय म्हटलं शेख अकबर? माझ्यावरती काव्य लिहायचं, आजपासून देवावरती लिहायचं बंद करा. तुलसीदासजी म्हटले, अकबरा तुझ्यावर काव्य लिहायला काही हरकत नाही, तुझ्या दरबारामध्ये चाकरी करायला काही हरकत नाही, पण मी करू शकत नाही. का? कारण मी अगोदर एकाच्या दरबारामध्ये स्वतःला अर्पित करून आलोय, समर्पित करून आलोय. आता दुसऱ्या कोणत्या दरबारामध्ये मी त्याची भाटगिरी करू शकत नाही. कोणाच्या दरबारामध्ये? हम चाकर रघुवीर के पटोली को दरबार, अब तुलसी क्या होईंगे नरके मन सबदार. देवाची सेवा करणारे हे तुलसीदास आता कोणत्या माणसाची सेवा करू शकत नाहीत. याला म्हणायचं निष्ठावंत भाव. विठाल विठाल.
ही निष्ठा आहे. आणि सध्या शोकांतिका ही निष्ठा त्या काळामध्ये सांगावी लागते ज्या काळामध्ये माणसं 500 रुपयावर फुटले. किती रुपयावर? मोजून 500 रुपयावर माणसं फुटले, मोजून, जास्त लागले नाही. आता इलेक्शन झालं कोणतं, हा, नगरपालिका. आपल्याकडे नव्हतं का इकडे? काही होतं का? आलते का इकडे? ते आतमधलं चलतं वाटतं. आता पुढे कशाला येतात आपल्याकडे? हा, जिल्हा परिषदला येतील ना आपल्याकडे. जिल्हा परिषदला आपल्याकडे येतात माणसं. रात्रीतून फुटतात. तो रात्रीतून कसल्या प्रकारची आमच्यामध्ये निष्ठा नाही. आणि जोरात चालायला लागले कुठेही. मला सध्या पैशाचा खेळ चाललाय. एक लक्षात घ्या, निवडणुकाच्या तोंडावरच योजना काय यायला लागल्या. तुम्हाला कळतंय? हे योजना म्हणजे दुसरं काही नाही, आपल्याला विकत घेणं आहे. काय? आपल्याला विकत घेणं, दुसरं काही नाही. रात्रीतून माणसं बदलायला लागले. रात्रीतून कुठं निष्ठा आहे आज? कशा प्रकारची निष्ठा नाही? सगळीकडे गद्दारी आहे. ना पती पत्नीमध्ये निष्ठा आहे, ना स्वामी सेवा शिष्यामध्ये निष्ठा आहे, ना गुरु शिष्यामध्ये निष्ठा आहे, ना भावाभावामध्ये निष्ठा आहे. कसल्या प्रकारची निष्ठा नाही. जी माणसं देशाची सेवा करतो म्हणून निवडून येतात ते फक्त आणि फक्त आपले घर भरतात, बाकी काय करतात? सगळीकडे सध्या हीच बेईमानी चालली आहे. या देशाबद्दल निष्ठा फक्त दोघांनाच, एक शेतकऱ्याला आणि दुसरं सीमेवरचा जो जवान आहे त्याला. दुसरं कोणाला नाही निष्ठा. कशाची निष्ठा घेऊन बसलाय तुम्ही? देवाबद्दल निष्ठा आहे, आम्हाला फक्त वरून दाखवायचे निष्ठा. तुकोबाराय जे म्हणतात आमचं जीवन देवाला समर्पित आहे. इतकं लोकांनी मारलं, मंबाजीने काट्याच्या फरळांनी मारलं, तरी देवाला ते विसरले नाही. आम्ही आज भजन करतोय. लोक जर आम्हाला भजन केल्यानंतर मारायला लागले तर आम्ही भजन केलो असतो? कधीच्या माळाकडून फेकून दिले असते आम्ही. कशाची निष्ठा आहे? तुकोबाराय म्हणजे भानुदास महाराज म्हणतायत, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगाचा वडवानळ त्रिभुवन पाय, काही जरी संकट आले, देवा तुझ्यावरची निष्ठा ढासळणारी नाही. हे रक्तात असतं त्यांच्या निष्ठा. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. पुढे निर्धार हे वर्म चुको नये. आमचा निर्धार पक्का झालाय. आता संतांचा जो निर्धार असतो, भगवंता आम्ही प्रपंच सोडून तुझ्याकडे आलोय. आता तू किती जरी आम्हाला सांगितलं की प्रपंचामध्ये सगळे, तरी आम्हाला परत प्रपंचाकडे जायचं. आमचा निर्धार पक्का झालाय. किती विरोध येऊ दे आमच्या जीवनामध्ये, किती संकट येऊ दे, लोकांचा किती प्रतिकार होते, कारण भक्ती करणं सोपं नाही. भक्ती ते कठीण सुळावरील भक्ती करणं सोपं आहे? गळ्यामध्ये माळ घालणं सोपं आहे? माळकरी होणं सोपं आहे? नाही. का? एखाद्याने जर माळ घातली, ते घालणंच सुरुवातीला अवघड आणि घातल्यानंतर टिकवणं अवघड. बरं, त्याने टिकवली तरी गावातले लोक टिकू देत. त्यांना वाटतं असे जर सदस्य आमचे कमी व्हायला लागले तर मग गावात पाहुणा तरी बोलवायचा कसा?
अवघड आहे सध्या. आणि म्हणून लक्षात घ्या, निर्धार टिकवणं ही सगळ्यात मोठी अडचण आहे. पण संतांचा कधी निर्धार घासत नाही. ते म्हणतात, एकदा देवा तुझ्याकडे आलोय, आम्ही प्रपंच सोडून तुझ्याकडे आलोय, आता परत प्रपंचाकडे जायचं, परत माघारी येणे नाही. काय येणे नाही? कारण आम्हाला कळालंय देवा की ज्याला सोडून आम्ही आलोय तो प्रपंचाने आम्हाला आयुष्यभर दुःख दिलंय. आदिल्या भ्रतारे कामनो हे पुरा मनोनी विचारा ते केले. प्रपंच आम्ही का सोडलाय? आमचा निर्धार याच्याकरता पक्का झालाय, कारण प्रपंचाकडून आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या, प्रपंचाने आम्हाला तृप्त केलं नाही, प्रपंचाने नेहमी आम्हाला अतृप्त ठेवलंय. आणि एखाद्यापासून आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर माणूस दुसरा मार्ग स्वीकारतो. मालक जेवण्याकरता बसला. मालक, बाईने जेवायला वाढलं, भाजी वाढली, सर्व वाढलं. मालकाने पहिला घास मोला भाजीमध्ये बुडवला आणि भाजी तोंडामध्ये घातली. आणि भाजी खाल्ल्यानंतर जर मालक लोणचं मागायला लागला, आचार मागायला लागला, तर बाईनं विचार करायचा, बाईनं ओळखायचं की आपण केलेल्या भाजीमध्ये दम नाही. नवरा भाजी खाऊन जर लोणचं मागायला लागला, आचार मागायला लागला, त्या भाजीमध्ये दम, कारण त्याच्यामध्ये दम असता तरी आणि लोणचं मागितलं नसतं. तसंच आहे, प्रपंच सोडून आम्ही तुला मागतोय म्हणजे प्रपंचात दम आम्हाला पूर्ण कर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या भाजीत दम नाही म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, भाजीत दम नाही हे सांगण्याचा नवऱ्यामध्ये दम, याच्यात तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. भाजीत दम नाही हे सांगण्यात सुद्धा हिंमत नाही त्याच्यामध्ये, याच्यात आनंद वाटला पाहिजे. पण ऐका, संसारामध्ये आम्हाला प्रसन्न करण्याची ताकद नाही आणि आमचा निर्धार पक्का झालाय. लोक म्हणतील काय वेड्याने परमार्थ करायला लागला, काय वाऱ्या करायला लागला, त्याला आनंद कळणार नाही. पण तुकोबाराय म्हटले, तो आनंद आम्हाला विचारा. आम्ही सर्व वेड्यासारखा परमार्थ करतोय कारण आमचा निर्धार पक्का झालाय. याच्याशिवाय आमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. विठाल मीराबाईला कमी विरोध झाला, टोकाचा विरोध झाला, पण निर्धार सोडला नाही. विष का प्याला राणाजीने भेजा, पीवत मीरा हासिरे. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुल नासिरे. बापाने विषाचा प्याला पाठवावा मीरे करता आणि मीराबाईने त्या आनंदाने प्यावा. तरी सुद्धा मीराबाई एवढं करून सुद्धा पग घुंगरू बांध मीरा नाचिरे. याला म्हणतात निर्धार, पक्का निर्धार. मातंग ऋषीनं सांगितलं होतं शबरीला, शबरी मी चाललोय पण तू हा आश्रम सोडायचा नाही. का? इथंच राहा. तुझी माझी आजपर्यंत सेवा केली, त्या सेवेचं फळ म्हणून, साधूची केलेली सेवा कधी वाया जात नाही, त्या सेवेचं फळ म्हणून जगाचा मालक तुला भेटण्याकरता येईल. कोण सांगितलं होतं? मातंग ऋषीने शबरीला सांगितलं होतं, जगाचा मालक तुला भेटण्याकरता येईल, सोडू नको आश्रम. केवळ आणि केवळ गुरुच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि प्रत्येक दिवशी शबरीने उठावं, आश्रम स्वच्छ झाडावा, ज्या वाटेने देव येणार आहेत ती वाट झाडावी, जंगलामध्ये जावं, तिथले बोर तोडावे, फळं तोडावे, अगोदर आपण खावेत, गोड आहेत नाहीत पाहावं, ती जमा करावी, घरी आणावं. प्रत्येक दिवसचा तो नियम होता, प्रत्येक दिवसाचा. कशा करता? केवळ आणि केवळ निर्धार पक्का होता. जंगलातल्या बऱ्याचशा संतांनी सांगितलं, हसायचे शबरीवरती, शबरी अगं तू भिल्ली नाही, तुझा वेश बघ, तुझा अवतार बघ. अरे 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे आम्ही लोक, आमच्या स्वप्नात आला नाही आणि तुला कधीतरी एके दिवशी देव भेटल या विश्वासाने थांबली. आम्हाला आणखी देव भेटला नाही, आमच्या स्वप्नात आला नाही. आला आपल्या स्वप्नामध्ये देव? एवढा आपण भजन करतोय, खरं सांगा आपल्या स्वप्नात देव आलाय? आले तर आपल्या स्वप्नामध्ये भूत येतील, देव तर काही येणार आणखी आला नाही, आमच्या स्वप्नात आला नाही. तुला भेटण्याकरता देव येईल, सोडून द्या नाद. महाराज बोलले असतील, काय कशाला नाद करते या गोष्टीचा, पण शबरीने त्यांचं ऐकलं. लोक बोलत राहतात, आपण आपल्या मस्तीमध्ये चालायचं. हत्ती जेव्हा बाजारातून चालतो की नाही,
हत्ती बाजारातून चालतो. ते हत्ती चालत असताना हत्ती आपल्या मस्तीत असतो, पण त्याला भुकणारे कोण असतात? कुत्रे असतात. हत्ती त्याला गिनत नाही का? त्याला माहित आहे जे भुकतायत त्यांची आपल्यासोबत लढण्याची लायकी नाही. शबरीने कधी त्याचं ऐकलं नाही. निर्धार पक्का होता, आणि निर्धार पक्का होता म्हणून जगाच्या मालकाला एके दिवशी भेटायला यावं लागलं की नाही. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. एके दिवशी त्या बुडिया, त्या भिल्लनी शबरीला भेटण्याकरता देव आले की नाही. कशा करता आले? काहीच दुसरं नाही, केवळ आणि केवळ निर्धार पक्का होता. विठाल 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 काही करा, तुम्ही निर्धाराने करा. आपलं जगणं असेल, आपलं बोलणं असेल, त्याला धार असली पाहिजे. एक ना एक दिवस तुमच्या जगण्याला, तुमच्या चालण्याला, तुमच्या वागण्याला धार असेल. जग तर तुमची दखल घेईल यात नवल नाही. जगाच्या मालकाला तुमची दखल घ्यावी लागेल, नक्की घ्यावी लागेल. फक्त आचरण बघा तुम्ही. जी माणसं आयुष्यभर खरंच वागली, एक ना एक दिवस त्याचा दिवस आल्याशिवाय राहणार. पण जे माणसं हातचालाकी करून, लबाडी करून 4 दिवस चमकले, ते 4 दिवसाच्या नंतर विजून जातात. ते जास्त दिवस राहणारे नाही. मग सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं हो सकता. एक ना एक दिवस त्याचा विजय होणार म्हणजे होणार. संकट भरपूर आले पांडवावरती, कमी आले नाही संकट. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. संकट कमी आले पण नाही. देवा किती जरी संकट आले तरी तुला विसरू शकत नाही. निर्धार पक्का आहे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी. प्रल्हादाला कमी संकट आले
स्वतः बाप मारण्याकरता उभा होता. बाप प्रत्येक प्रयत्न केला बापाने मारण्याकरता. हत्तीच्या पायी दिलं, उकळत्या तेलामध्ये फेकलं बापाने, कड्यावरून खाली टाकून दिलं. कड्यावरून खाली टाकून देताना सेवकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा, अरे एवढं कोमल लेकरून आम्ही खाली टाकतोय, भगवंत आम्हाला माफ करणार नाही. प्रल्हादा, अरे ऐक ना बापाचं, सोडून दे ना हा नाद. प्रल्हाद म्हणतो, बाबा स्वामीने जे तुम्हाला काम सांगितलंय ते तुम्ही करा. स्वामीवरती निष्ठा असणं हे तुमचं कर्तव्य आहे. स्वामीचा शब्द तुम्ही पाळा. तुमच्या स्वामीच्या शब्दावरती विश्वास पाहिजे. मला माझ्या स्वामीवरती विश्वास आहे. तुझ्या स्वामीने किती जरी मारण्याचा प्रयत्न केला तरी मला माझा स्वामी मरू देणार नाही. हा माझा निर्धार आहे. निर्धार हे वर्म चुको नाही. कारण मला माहित आहे मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान. बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मला माहित आहे त्याच्या मनामध्ये आलं, किती सिक्युरिटी लावा आणि काही करा, तो राहू देत नाही. आणि त्याला जर वाचवायचा असेल तर डोंगरावून टाका, नाही तर किती कोणत्या उकळत्या तेलात टाका, आगीत टाका, मी मरणारा. त्याला जर वाचवायचं नसेल तर जे बॉडीगार्ड सिक्युरिटी करता लावले होते त्यांनीच मारली माणसं. माहिती तुम्हाला, त्यांनीच संपवली. त्याच्या मनातच नसेल तुम्ही जगावं, तुम्ही किती मखमली पलंगावर झोपा आणि कुठेही झोपा, रात्रीतून काटा काढतो. हा साधूचा निर्धार आहे. आम्हाला माहित आहे आमचा देव आम्हाला विसरणारा नाही. मागे पुढे उभा राहे सांबा, आलिया आघात निवाराया. हा निर्धार म्हणतात. हे संत निर्धाराचे पक्के असतात. असा निर्धार त्याच्या जीवनामध्ये, त्याला साधू म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकोने. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहो नेवासानिकांची. तुकोबारा एक खरा साधू कोणाला म्हणतात सांगता येता. दोन लक्षणं सांगितले. पहिले निष्ठावंत असतात. जे भक्त असतात ते निष्ठावंत असतात. निष्ठा बऱ्याच प्रकारचे आहेत. निष्ठा बऱ्याच प्रकारचे आहेत. पतिनिष्ठा, स्वामीनिष्ठा, देवनिष्ठा, 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 देशनिष्ठा, देशनिष्ठा. कोणत्या तरी देशभक्ताची निष्ठा आहे म्हणून आपण सुरक्षित आहेत. सुरक्षित आहे. आता त्यांनी जर थोडी हातातली बंदूक बाजूला ठेवली असती आणि थोड्याफार पैशावर आपली हे केल्या खुश राहिले असते तर आपण सुरक्षित राहिलो असतो. त्यांच्या हातामध्ये आजही बंदूक आहे म्हणून आपण इथं सुखाने कीर्तन ऐकू दे. देशनिष्ठा आहे. माणसं मेली छातीचा कोट करून, पण त्यांनी कधी समझोता केला नाही, कधी नाही. आता ते मधल्या सरकाराने काय केलं असेल नसेल त्याचं काही देणं घेणं नाही, पण त्यांनी कधी समझोता केला नाही. कर चले हम फिदा जाने तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जीवन गमावून टाकलं देशाकरता, समर्पित केलं देशाकरता, पण माघारी फिरले नाही देशाकरता. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, हसत 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 फाशीला गेले. हसत हसत गेले. कशाकरता? माझा देश आजाद झाला पाहिजे, माझा देश या भ्रष्टाचारी इंग्रजांपासून सुटला पाहिजे. पण आज जर भगतसिंग परत या भारतात आले तर भगतसिंगाला आनंद होणार नाही देश पाहून. भगतसिंगाला तितकंच मोठं दुःख होईल का? हा,
या अंग्रेजापासून देश मुक्त केला आणि दुसरे कोण आले, हे दुसरे अंग्रेज आले. त्या अंग्रेजांनी कमी लुटलं, पण यांनी जास्त लुटलं देशाला. सध्या यांनी लुटलं. देशनिष्ठा मेली माणसं, धर्मनिष्ठा. धर्मवीर संभाजी महाराज जीभ कापली, डोळे फोडले, इंच इंच अंगावरती जखमा केल्या, एवढं हलहाल करून मारले, जीभ तोडली, हे सर्व काही केलं. पण माझ्या राजाने धर्म बदलला नाही. हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार, ही धर्मनिष्ठा आहे महाराज. धर्मनिष्ठा, पतिनिष्ठा, अशा काही निष्ठा आहेत. तसं भक्ताची देवनिष्ठा असते, भगवंतावरती निष्ठा. हा निष्ठावंतपणा ज्याच्याकडे असतो त्याला भक्त म्हणा. आणखी एक सांगू का, ज्या गोष्टी व्यवहारामध्ये आपल्याला दिसत नाहीत आणि त्या जर एखाद्याकडे दिसत असतील तर तो साधू आहे हे ओळखून चालायचं. तो साधू आहे. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा स्वीकारला नाही, कारण परमार्थावरती निष्ठा आहे त्यांची, त्या तत्वावरती निष्ठा आहे. निर्धार हे वर्म चुको नये. त्यांच्या जीवनामध्ये निर्धार असतो, ते निर्धाराचे पक्के असतात. काय एवढा निर्धार आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये कोणाकडून काही घ्यायचं नाही ना द्यायचं नाही, निष्काम. त्यांचं जीवन निष्काम आहे. निष्काम शब्दाचा अर्थ काय, कसल्या प्रकारची कामना नसणे. विठाल 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 कसल्या प्रकारची कामना नाही. कामना ही कामना काम नाही झालो पाही रिकामा. कसल्या कामना नाहीत, कसल्या इच्छा नाहीत. आणि एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे कोणती इच्छा नाही, ज्याच्याकडे कोणती आशा नाही, त्याचा दास परमात्मा असतो. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामे न सांगता घरी. ज्याला कसल्या इच्छाच नाही, ज्याच्या संपूर्ण इच्छा संपल्यात, त्याच्या घरी देव काम करतो. देव बाकीचं मग सगळे करतातच. तुकोबाराय म्हटले आमच्या घरी मोक्ष काम करते. मोक्ष आम्हा घरी कामारी ते, एवढं सगळं आमच्याकडे. देवाने काम करावं, संताचं देवाने. काय असतं, काय होतं तुकोबारायकडे? बरं, देव काही सामान्य नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. ही सत्ता ज्याची आहे त्याची सत्ता कमी आहे. एवढा मोठा देव पण संतांचं काम करतो. का? संतांकडे इच्छा नाहीत कसल्या. ज्याच्याकडे इच्छा नाही, ज्याच्याकडे आशा नाहीत, तिथं देव राबतो. काय काय कामं केले देवाने माहिती आहेत? साधूचे काय काय कामं केले, काय काय करायचे ठेवले ते सांगा. सगळे कामं केले, सगळे सगळे. पंढरपूरचा मालक नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता बिदर मध्ये गेला होता. खाली बिदर मध्ये कसा गेलता माहित आहे? बिदरकडे गेलता नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता. नामदेवरायांचा नोकर म्हणून गेले होते. नोकर म्हणून, नामदेव शेठाचा नोकर आहे मी. आणि बाबूराव शेठांकडे गेले होते. बाबूराव शेठ काही सामान्य नव्हता, तो बिदरच्या राजाच्या दरबारात कामाला होता. बाबूराव शेठाकडे 360 कारकून होते. किती होते? 360. पांडुरंग गुमास्ता होऊन गेला बिदरच्या बादशाह बाबूराव शेठाकडे. आणि त्याचं वजन असं होतं पांडुरंगाचं, पायामध्ये नसलाचा जोडा होता, हातामध्ये सोन्याची काठी होती. सोन्याची काठी म्हणतोय मी, त्याला खालून कॉपला नव्हता सोन्याचा, काठीच होती सोन्याची. सोन्याची काठी, हिऱ्याची अंगठी बोटाला होती, गळ्यामध्ये मोत्याचा कंटा होता, पागोट्याला मोत्याचा तुरा लावला होता. हा सगळा काही थाट पाहिला आणि बाबूराव शेठ दचकला. का? कोण आहेत नेमकं तुम्ही? ते म्हटले पंढरपुराहून आलोय. पंढरपुराहून. कोण आहेत तुम्ही?
नामदेव शेठाचा नौकर आहे. काय आहे मी? नामदेव शेठाचा नौकर आहे. कशा करता आलात? मला कळालंय तुमची मुलगी उपवर झाली राजाई. मग आमच्या नामदेव शेठाचं लग्न तुमच्या मुलीसोबत लावण्याकरता आलोय, नामदेवरायांची सोयरीक घेऊन. म्हटले कोण आहेत तुम्ही? नोकर आहे नोकर. नामदेव शेठ काय त्यांच्याकडे? काय आहे? अहो मजावून तुम्ही अंदाज लावा ना. नामदेव शेठ काय सामान्य आहेत का? त्यांची नगरी सोन्याची आहे. काय नगरी? सोन्याची. आणि बरोबरच आहे. पंढरपूर कशाचं आहे? बोला बोला बोला, कशाचं आहे? पंढरपूरला कोण कोण गेलं होतं? दिसलं का आपल्याला सोन्याचं? महाराज म्हणा कशाचं सोनं आहे? तिथं सगळीकडे घाण पडली, चंद्रभागेत स्नान करता येत नाही. ही आपली नजर आहे हो. तुकोबारायांच्या दृष्टीने नगरी सोन्याचीच आहे ती. झळझळ येत सोन सळा, कळस दिसतो सोज्वळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा राया. नामदेव शेठ राजा आहे तिथला आणि मी त्याचा नोकर आहे. बाबूराव शेठ दचकलात. नोकर एवढा वजनदार आहे तर मालक किती वजनदार असेल? आणि इकडे तर मालकाकडे काहीच नव्हतं. आडात गुळवणी झाडाला करंजा, अशी अवस्था मालकाची. पण नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता देव तिथं गेला. नामदेवरायांचा नोकर होऊन असली कामं देव करतो का? कारण संतांकडे निष्कामता आहे. कसल्याच प्रकारची कामना नाही. ज्याच्या इच्छा संपल्या त्याचा पांडुरंग दास होतो. विठाल विठाल भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. न सांगता परिपूर्ण समागमे सर्व भावे हरी. न सांगता करी सर्व काम. सगळे काम करतो सगळे. तुमच्या इथं सालगडी असतात का? सालगडी ठेवतात का नागणीमध्ये? सालगडी. सालगडी म्हणजे वर्षाला माणसं नोकर घरी ठेवतात ना. नोकर काय असते त्याला पगार? 1.5 लाख. हा 1.5 लाख नोकराला 1.5 लाख. मालकाला काय राहतो मग? नोकराला जर 1.5 लाख असं तर मालकाला उरत का? अवघडे. मालकाचे दिवस नाहीत सध्याचे. दिवस आहेत कोणाचे? नोकराचे दिवस आहेत. सोयाबीन झाली 20 क्विंटल. त्याचे झाले किती? 5 न चाललंय सोयाबीन. त्याचे झाले 80,000. आणि बाकीचे वरले पीक विमा येतो म्हणा. बाकी काही मोदीचे काही पडलेले त्याला सगळे हरभराचे काय. हा ऐका बरं, एवढे पैसे तुम्ही त्या नोकराला देता. ते मालकाच्या मनातलं ओळखून काम करतं की मालकाने सांगितल्यावर काम करतं? महाराज मनातलं ओळखून करायचं बाजूला राहिलं. सांगल्यावर वेळेला काम करत नाही. मनातलं ओळखून कधी करल ते? कधी करल? हा सध्या बोलायचे दिवस नाहीत आपले. एवढे पैसे देऊन सुद्धा मनातलं ओळखून काम करत नाही. पण देव साधूच्या घरचं न सांगता काम करतो. न सांगता करी सर्व काम. काय काय केले काम, काय काय करायचे ठेवले ते ऐका. उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे
रोहिदासा संगे कबीराच्या मागे कबीराचे शेले विणतो कौसलेचा राम कबीराचे शेले विणतो कौसलेचा राम जनाबाई सोबत दळण दळतो एवढे सगळे काम करतो का संतांकडे अंतरंग लक्ष नाही निष्काम जिथं कामनाच नाही जिथं आशाच नाही आशा नाही ना मग देव त्याचा दास होतो विठाला 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 आपण प्रपंचाचे दास आहेत का दास आहेत आपल्याकडे आशा आहे काहीतरी इच्छा आहेत आणि ज्याच्याकडे इच्छा आहेत किती मोठा उद्या अंबानी जरी असला तरी तो दासच आहे तो नोकरच आहे आणि ज्याच्या इच्छा संपल्यात चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह जिनको कछु नहीं चाहिए वो शहंशाहों के शाह तो बादशहाचा सुद्धा बादशाह असतो ज्याच्या इच्छा संपल्यात आणि ज्याच्याकडे इच्छा आहेत तो बादशाह असला तरी सुद्धा नोकर आहे इच्छा आहे तो म्हणून इच्छा संपल्यात निष्काम काही कामना नाहीत काही कामना कोणाचं जीवन आहे हनुमंतरायाचं जीवन काही कामना नाही काही कामना सीतामाईने नवरत्नाचा हार दिला पण सांगितलं याची मला काही देणं घेणं नाही फोडून पाहिला फोडून एक एक मणी फोडला आणि एक एक मणी फोडून पाहायला लागली सीतामाईने म्हणावं काय पाहताय राम पाहतोय राम राम नाही मग ज्याच्यात माझा राम नाही त्याचं माझ्याकडे काही काम नाही याला म्हणायचे निष्काम काम ज्याच्या जीवनातलं काम आता भरपूर प्रकारचं आहे काम काही एक प्रकारचा नाही मग निष्काम का असतात ते निश्चल एक महाराजांनी लक्षण सांगितलंय हे निश्चल महत्वाचं आहे निश्चल म्हणजे काय सुखात आणि दुःखात दोन्ही ठिकाणी ज्याला सारखं राहता येतं त्याला संत म्हणा त्याला साधू म्हणा हे महत्वाचं आहे कारण आपल्याला आपण सुखात जसे असतो तसे दुःखात राहत नाही सुखात आपल्याला कोणी दिसत नाही ना सोयरे दिसतात ना मित्र दिसतो ना देव दिसतो ना संत दिसतात सुखामध्ये आपण एकटं सुख भोगतो आणि दुःख आलं की सगळं खापर आम्ही देवाच्या नावावर पडतो देवा तुला माझंच घर दिसलं का म्हणतो की नाही सुखामध्ये देवाने सुख दिलंय आम्ही कधी म्हणत नाही दुःखामध्ये म्हणतो देवा दुःख तुझ्यामुळे आलं संतांनी कधी म्हणलं नाही असं कधी नाही दोन्ही ठिकाणी ज्याला शांत राहता येतं त्याला संत म्हणतात विठाला 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 आणि जीवनामध्ये ज्याला हे कळालं त्याला जीवनाचं गणित कळालं महाराज जीवनाचं गणित कळालं सुख आलं की माणसाने हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं की माणसाने निराश व्हायचं नाही सुख दुःख येत असतात सुख आणि दुःख ऊन सावलीचा खेळ आहे हे संतांना पक्क माहित आहे संतांना पक्क माहित आहे संतांना माहितच आहे सुख पाहता जवा पाडे आणि त्याच्या मागे किती दुःख येणार आहे दुःख पर्वता येणार आहे हे संतांना माहित आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याला स्थिर राहता येतं त्याला संत म्हणतात निश्चल शब्दाचा अर्थ आहे स्थिर राहणं स्थिर नेहमी जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांना संत म्हणायचं संत पॉझिटिव्ह विचार एक संत रस्त्याने चाललेले होते दुपारची वेळ होती आणि रस्त्याने चालता चालता वाटेमध्ये एक माणूस होता त्या माणसाला साधूने विचारलं काय हो किती वेळ झालाय ज्याला विचारलं तो महाराज गावाने वळून टाकलेला माणूस होता गावाने वळून कोणी त्याला बोलायचं नाही हा पक्का आडवा माणूस होता त्याच्या हातामध्ये काठी होती त्याला तर माणसं सहन व्हायत नाहीत आणि संत म्हटले की मला त्याचं डोकं सणकायचं त्याच्या हातामध्ये काठी होती त्याने काठी अशी उचलली आणि एक पाठीमध्ये साधूच्या मारली आणि सांगितलं किती वाजला 1 वाजला काय म्हणला तो किती वाजला 1 वाजला 1 पाठीमध्ये काठी बसल्यानंतर सुद्धा साधू मोठमोठ्याने हसायला लागला वावा देवा वावा धन्यवाद तुझे आभार तुझे एका जणांनी पाहिल्यानं म्हटलं महाराज का पागल झाले का तुम्ही काठी बसल्यावर का तुमची बुद्धी सरकली का हा अहो कशाचे आभार मानताय देवाचे
काय धन्यवाद देताय देवाला? आमच्या समोर याने तुमच्या पाठीमध्ये काठी मारली आणि कशाचे आभार तुम्ही म्हणताय? ते म्हणले याने काठी मारली म्हणून आभार मी व्यक्त करत नाही. मग कशा करता देवाचे आभार व्यक्त करताय? मी याच्या करता देवाचे आभार व्यक्त करतोय, या गड्याला भगवंताने मला टाइम विचारण्याची आताच बुद्धी दिली, एका तासाभराखाली दिली नाही म्हणून धन्यवाद करतोय. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. का? एक तासभरापूर्वी जर याला टाइम विचारण्याची देवाने बुद्धी दिली असती तर किती काट्या पडल्या असत्या? 12 काट्या पडल्या असत्या. याला म्हणायचं कोणत्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहणं, निश्चल. कोणत्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह पाहणं. जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह बरं का, फक्त माणसाने कोण पॉझिटिव्ह नसून, नाही तर पॉझिटिव्ह असावा दृष्टिकोन आमचा. संत नेहमी पॉझिटिव्ह असतात. काही जरी जीवनामध्ये झालं तरी ज्याला बरं म्हणून स्वीकारता येतं त्याला संत म्हणतात. असा कोण आहे महाराज दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो? असा कोण आहे बायको मेल्यानंतर बरं झालं म्हणतो? असा कोण आहे अन्न करत पाणी करत मुलगा मेल्यानंतर बरं झालं म्हणतो? असा कोण आहे पाटीलकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतो? असा कोण आहे गावातल्या लोकांनी गाडवावर बसून धिन काढल्यानंतर बरं म्हणता येतं? असे जगामध्ये एकच आहेत, ते म्हणजे तुकोबार आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं सगळ्या गावाची दुष्काळी यादीमध्ये नाव आलं ना. आपलं जर नाव आलं नाही तर अख्खं गाव डोक्यावर घेतो आपण. आणि दिवाळी निघाल्यानंतर आपण बरं झालं म्हणून लक्षात घ्या. आपल्याच्याने होणं शक्य नाही. हे करू शकतात फक्त संत, कारण संतांना दोन्ही परिस्थितीमध्ये शांत राहता येतं. निश्चल. का निश्चल असतात? विठ्ठली विश्वास. त्यांचा विश्वास विठ्ठलावरती असतो. हे बघा, हे सगळे लक्षणं कोणाचे सांगतोय? साधूचे. लक्ष देऊन ऐका. निष्ठावंत, निर्धार, निष्काम, निश्चल आणि परत विठ्ठली विश्वास. त्यांना माहिती आहे त्यांचा विश्वास संपूर्ण विठ्ठलावरती असतो. लोकांवरती ते विश्वास ठेवत नाहीत. किती संकट येऊ द्या, आमचा परमात्मा आमच्याकडे पाहण्याकरता उभा आहे. त्यांना माहित आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. भगवंतावरती विश्वास आहे, भगवंतावरती विठ्ठलावरती विश्वास आहे. काय एवढा विश्वास आहे बघा. समुद्रातून एक जहाज चाललेलं होतं मोठं. बरेचसे माणसं होते. नवरा बायकोचं एक जोडपं त्याच्यामध्ये होतं. आणि नाव जहाज समुद्रामध्ये गेल्यानंतर अचानक तुफान आलं. नाव डळमळ 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 करायला लागली. सगळे लोक आकांत करायला लागले. इकडे धाव तिकडे धाव, इकडे धाव तिकडे धाव. एक मात्र माणूस तो स्थिर उभा टाकला होता. त्याची बायको इकडे तिकडे धावायला लागली, पण तो माणूस मात्र एके ठिकाणी असा उभा राहायला लागला. त्याच्या चेहऱ्यावरती काय भाव नाही, कसल्या प्रकारची घाबरत नाही त्याच्या चेहऱ्यावरती. सगळे धावतायत, इकडे पळ तिकडे पळ, सगळे पळतायत. बायकोने मालकाला विचारलं, का हो सगळे इकडे तिकडे धावतायत आणि तुमच्या चेहऱ्यावरती कसल्याच प्रकारची चिंता नाही, काय झालं? तुम्हाला काही सदमा मिळाला पोहोचला का? तुम्हाला कशा प्रकारची काय तुमच्यात परिणाम झाला का? अशी परिस्थिती बघून का घाबरत नाही? अहो सगळे धावायला लागले. काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी प्रयत्न करा, वाचण्याचे प्रयत्न करा, याच्यातून उडी टाका, मलाही वाचवा, तुम्ही वाचा, काहीतरी प्रयत्न करा. सगळे प्रयत्न करतायत. तो शांत आहे. बायको परत म्हणायला लागली, काहीतरी प्रयत्न करा. माझा तरी विचार करा तुमचा नसेल तर. माझा तरी विचार करा तुमचा नसेल तर. सगळे प्रयत्न करायला लागले, करा माझा विचार. त्याच्याकडे बघतो, शांत बाय. बाई नाही ती बोलली, महाराज वेडे झालात का तुम्ही? तुमची बुद्धी सरकली का? पागल झालात का तुम्ही? सगळे प्रयत्न करायला लागले, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. का प्रयत्न करत नाहीत? त्याच्या खिशामध्ये बंदूक होती, बंदूक. आणि त्याने बंदूक काढली, त्याच्यामध्ये गोळ्या टाकल्या आणि बायकोच्या कानपट्टीवर लावली अशी बंदूक. बायको म्हणायला लागली, अहो चेष्टा करू नका, ते बंदूक ठेवा खिशामध्ये आणि प्रयत्न करा काहीतरी. म्हटलं तुझ्या कानपट्टीवर बंदूक धरली मी, तुला काही टेन्शन नाही का? घाबरत का नाहीस तू? ती म्हटली, कशाला घाबरायचंय? ज्याच्या हातात बंदूक आहे तो कोण आहे माझा? कोण आहे माझा? धनी आहे धनी, मालक आहे मालक. तुम्हाला काय घाबरायचंय? कशाला घाबरायचंय? मला पक्क माहित आहे तुमच्या हातात जरी बंदूक असली, कसली परिस्थिती असली तरी मला माहित आहे तुम्ही ते बंदूक चालवणार नाहीत, तुमच्या हातून गोळी सुटणार नाही. हसला तो, त्याने बंदूक खिशात ठेवली. तसंच माझ्या परमात्म्यावरती माझा विश्वास आहे.
निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहो नयवास अनेकाची. विश्वास असतो. बाईनं म्हणावं मला माहित आहे तुमच्या हातात जरी बंदूक असली तरी तुम्ही बंदूक चालवणार नाही, मी मरणार नाही. तसं तो म्हटला किती तुफान आलं, किती जहाज हालायला लागलं, किती माणसं पळायला लागले तरी मी शांत. काय माहितीये किती तुफान आलं तरी जसा तुझा माझ्यावरती विश्वास आहे तसा माझा माझ्या धन्यावरती विश्वास आहे. धनी मला मरू देणार नाही. याला म्हणायचं विश्वास. हा वैष्णवाकडे असतो. विठ्ठली विश्वास. विठ्ठलावरच का, विठ्ठलाचंच का नाव घेतलं? कोणत्याही देवावरती आपलं जे दैवत आहे त्याच्यावरती विश्वास असावा. तुकोबाराय म्हटले विठ्ठलावरती का म्हटलो? कारण पाहो नये वास अनेकाची. अनन्यता नावाचं शेवटचं लक्षण आहे. 6 लक्षणं. संतांकडे अनन्यता असते. अनन्य. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. जो मला अनन्य शरण होतो, अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. जो मला अनन्य भावाने शरण येतो मग त्याला मी सांगत असतो भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे. हा तारू भला पांडुरंग पाव भिजूने दे अंग. आम्हाला माहिती आहे फक्त एक लागतं, जे आपण करतोय त्याच्यासोबत अनन्य राहा. काही करा, काही ज्याच्यासोबत तुम्ही शेती करताय शेतीसोबत अनन्य राहा. तुम्ही कीर्तन करताय त्याच्यासोबत अनन्य राहा. तुम्ही पखवाज वाजवताय त्याच्यासोबत अनन्य राहा. एक ना एक दिवस त्याचं फळ पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. तसं भक्त सुद्धा आपल्या देवाशी अनन्य राहतो. फळ पदरामध्ये पडतं, भगवंत शेवटी त्याचा स्वीकार करतात. हे एकंदरीत भक्ताचे लक्षण आहेत. कशा प्रकारे अनन्य असावं तर चातक नावाचा पक्षी आहे. चातक. चातक हा पक्षी ज्याप्रमाणे मेघाच्या पाण्याकडून त्या पाण्याशी अनन्य राहतो तसा जीव भगवंताशी अनन्य राहिला पाहिजे. ज्या प्रकारे चकोर हा पौर्णिमेच्या चांदण्यासोबत अनन्य राहतो तसा जीव भगवंतासोबत अनन्य राहिला पाहिजे. अनन्य. आणि एकदा अनन्य राहिलात की देव तुमचा आमचा स्वीकार करतो. एकंदरीत हे सगळे लक्षणं भक्ताची आहेत. आणि अशा लक्षणांनी युक्त जे भक्त आहेत, असे मार्गदर्शक तुमच्या जीवनामध्ये भेटले तर नक्की त्यांना शरण जा. कारण यांना शरण जे जे गेलेत, मागे तुम्ही पुराणामध्ये उचलून बघा, खऱ्या संतांना जे जे शरण गेलेत त्यांची उपेक्षा कोणी करू शकत नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. ज्याला संतांनी हातामध्ये धरलंय त्याला जगामध्ये कोणी काही करू शकत नाही. धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. फक्त एक लागत, परमार्थ पथिकाने साधकाने खऱ्या संतांकडे जावं. ही संतांची एकंदरीत लक्षण म्हणताय तुकोबाराय. अशा संतांना शरण गेल्यानंतर आपली कोणी आपला कोणी आवेर करू शकत नाही. मनामध्ये जगामध्ये तुमची कोणी उपेक्षा करू शकत नाही. म्हणून निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहो नयवास अनेकांची. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली